बेवरी ग्रामस्थांचा प्रतिसाद पाहून केसनंदवाडी बोल्हाई पंचायत समिती इच्छुक उमेदवार कुशल सातव यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले। व्यासपीठावरून ग्रामस्थांपुढे नतमस्तक होऊन घेतला आशीर्वाद। आपण अन्याय सहन करणार नाही या विचाराचे आपण आहोत। माझ्या विचारांना प्रतिसाद देत आहात यावरूनच माझा विजय झाला आहे, पण संधी मिळाल्यास पदाचा वापर तुमच्यासाठीच करेल याची ग्वाही त्यांनी दिली। थोडंसं पलीकडे सर या ना तसं थांबायचं त्याचप्रमाणे महालक्ष्मी डेव्हलपरच्या वतीनं मध्ये यावेळी आलो तर शिरसवडीमध्ये कार्यक्रम थोडा टाईम लागल्यामुळे इथे यायला उशीर झाला आणि आपण एवढ्या थंडीमध्ये सुद्धा अजून इथं थांबून राहिला त्याबद्दल मला इथं यायला उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि इथं आता महिलांची संख्या मोठी आहे, पुरुष वर्ग पण चांगला मोठ्या संख्येने इथं जमलेला आहे। मला सगळ्यांच्याच पर्यंत पोहोचून आशीर्वाद घेणं शक्य होणार नाही, तर ह्या ठिकाणाहूनच मी आता आपल्यापाशी नतमस्तक होतोय। आपण आशीर्वाद द्याल याची आशा बाळगतो। आता थोडा प्रोटोकॉल बाजूला ठेवतो, सगळ्यांची नावं घेणं मला शक्य होणार नाही। आधीच हळूहळू आता कुठंतरी माईकवरती बोलायला यायला लागलेलं आहे आणि त्याच्यात एखादं नाव राहून जाईल आणि जास्त वेळही घेणार नाही, कारण की माझे कान बांधलेले असले तरी मला माहिती आहे आपल्या सर्वांना थंडी वाजते। पण लहान मुलंसुद्धा इथं आलेली आहेत, उशीर कसा भरपूर झालेला आहे। सांगायचं झालं तर ज्यावेळी आपण सामाजिक काम करत असतो, सामाजिक काम करत असताना ते काम अशा पद्धतीने आजपर्यंत आपण करत आलो की त्याचा कधी गाजावाजा केला नाही किंवा कुणापर्यंत आपल्याला मोठेपणा पाहिजे ने अशासाठी कधी कुणाकडं आपली पेपरात बातमी आली पाहिजे, मीडियावरती आपलं नाव आलं पाहिजे अशासाठी कधी आपण काम करीत नव्हतो। आणि ज्यावेळी ही अशी कामं म्हणजे आपले सार्वजनिक कामं करत असताना ज्यावेळी आपल्या लक्षात आलं ही काम करत असताना आपल्याला राजकीय संघटना जे काही असतील यांचा आपल्याला आपल्याबरोबर त्या नेतृत्व पैलवान कुशलनाना सातव यांच्या गाव भेट दौऱ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर महिला भगिनी आणि तरुण वर्ग, प्रथमतः मी आपल्या बेवरी ग्रामस्थांचं आज या गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं एवढा उशीर जरी झालेला आहे तरी सर्वजण आपण माता भगिनी असाल किंवा सर्व वडीलधारी मंडळ असाल सर्वजण मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात। मी प्रथमतः आपलं धन्यवाद व्यक्त करतो। एखाद्या मंत्र्याचं स्वागत होत नाही अशा पद्धतीचं तुम्ही आमचं स्वागत केलं, कुशलनानाचं स्वागत केलं। खरोखर आपलं सर्वांचं प्रेम बघून आम्ही अक्षरशः म्हणजे सर्वांना आम्हाला भरून आलं। कुठलंही नेतृत्व हे असं तसं तयार होत नाही, त्याच्याकडे मग संघर्ष लागतं, कर्तृत्व लागते, मानगटामध्ये धमक लागते, त्याच्यातूनच एक नेतृत्व तयार होतं। आणि अशा पद्धतीचं एक नेतृत्व आपल्या पूर्व हवेलीमध्ये कुशलनानाच्या माध्यमातून तयार होत आहे। आणि आपल्या कुशलनानाने आपल्या हिंदुत्वादाची भगवी उपकरण आपल्या खांद्यावरती घेऊन एक आपल्या थोडक्यात हिंदू धर्मामध्ये एक चांगला प्रसार करतायत। मला जनतेतून संधी दिली तर तुम्ही निवडून आला तर पहिल्या 100 दिवसात तुम्ही काय ठोस निर्णय घ्याल? निवडून आल्याच्या नंतरून पहिल्यांदा पंचायत समितीमधनं आपल्याला शेतकरी वर्ग, ह्या भागामध्ये शेतकरी वर्ग मोठा आहे, महिलांचा जे काही समस्या किंवा महिलांना जे काही आपल्याला योजना देता येतील ह्या सगळ्या योजनांवरती आपण पहिल्यांदा काम करणार आहे। आणि मी पहिले 100च दिवस नाही तर निवडून आल्याच्या नंतरून किंवा निवडून आता आल्यात जमाचे पण इथनं पुढं 5ही वर्ष जोपर्यंत मी त्या खुर्चीवरती आहे तर तो 5ही वर्ष जनतेचे जे काही प्रश्न असतील ते पूर्णपणे प्रामाणिकपणे सोडवायचा प्रयत्न करणार आहे।